तुमच्या मुलाचं एकूण इन्व्हेस्टमेंट करता का? असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा बाजार अगदी तेजीमध्ये होता तेव्हा एक सिनियर सिटीजन आणि त्यांचा मुलगा आमच्या ऑफिसमध्ये आले होते इन्व्हेस्टमेंटसाठी. तर आता सिनियर सिटीजन असल्याकारणाने आम्ही शक्यतो रिस्क घेत नाही, कमीत कमी रिस्क घेण्याचा प्रयत्न करतो. मग मी त्यांना तरीही त्यातल्या त्यात हायब्रिड इक्विटी, मल्टी ॲसेट, इक्विटी सेव्हिंग, ॲसेट अलोकेटर आणि काही लिक्विड अशा प्रकारे प्लॅनिंगचं रेकमेंडेशन दिलं. त्या मुलांनी सगळे बघितले. ते म्हणजे सर तुम्ही फक्त 10 ते 12% रिटर्न मिळतील असं सांगतात आहे. म्हटलं हो, एवढीच अपेक्षा असावी या वयामध्ये, याच्यापेक्षा जास्त असलं तर रिस्क जास्त वाढत जाईल. आणि मुलगा आणि ते घरी गेले आणि परत आलेच नाही. आता ते डायरेक्ट 6 महिन्यानंतर, म्हणजे आता मागच्या आठवड्यात आले, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर 30 लाखाचे 21-22 लाख रुपये करून आले. असं का बरं? तर मुलांनी यूट्यूब आणि गुगलवरती जे टॉपचे तेव्हाचे परफॉर्मिंग फंड दिसत होते ते सगळे घेतलेले होते. आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हा फक्त स्मॉल कॅप, मिड कॅप, सेक्टोरियल अशाच टाईपचा. मी म्हटलं अहो, सिनियर सिटीजन लोकांनी अशा टाईपचे फंड घ्यायचे नसतात, आपली एवढी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी नसते. ते म्हटले सर आता तुम्ही त्याच्यामधनं काहीतरी मार्ग काढा. आता एवढा मोठा 25% पोर्टफोलिओ असताना यावेळी त्यांना काय सजेशन देणार? तर तुम्ही मुलांचा एकूण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर काळजी घ्या. आपली मुलं प्रचंड हुशार आहे, याच्यामध्ये मला 1%ही डाऊट नाही. पण ती खूप नवीन आहेत, त्यांना अनुभव यायला, शिकायला खूप वेळ लागणार आहे. ते 10-15 वर्ष जेव्हा मार्केटमध्ये काढतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही सांगितलं तर ते ऐकायला काही हरकत नाही. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.